फ्रेंड्स, आज आपण मस्त अशी चमचमीत पावभाजी तयार करणार आहोत। त्यासाठी बटाटा, शिमला मिरची, टोमॅटो, ओला मटार या सर्व भाज्या कुकरमध्ये घालून पाणी घालून छान अशा शिजवून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा आणि लसूण याची पेस्ट तयार करूयात। कुकरच्या 3 शिट्ट्या करून कुकर थंड झाले की ह्या सर्व भाज्या मॅश करून घ्यायच्या। आता पावभाजीला आपण फोडणी देऊयात। त्यासाठी एक कढई गरम करून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून जिरे घालून कांदा लसूणची पेस्ट छान लालसर रंगावर परतून घ्यायची। थोडेसे बटर घालायचे म्हणजे टेस्ट खूप छान येते। कांदा लसूण पेस्ट छान परतून झाले की त्यानुसार चवीनुसार लाल तिखट, पावभाजी मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आणि मॅश केलेल्या सर्व भाज्या यामध्ये घालायच्या। चवीनुसार मीठ आणि साखर आणि वरून थोडेसे बटर घालायचे म्हणजे पावभाजी एकदम मस्त अशी लागते। आणि एका तव्यामध्ये बटर घालून पाव मस्त खमंग भाजून घ्यायचे। याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवर केव्हाच अपलोड झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।